श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, आजकाल सोशल मीडियावर स्वामींच्या नावाने अनेक संदेश फिरताना दिसतात. उदाहरणार्थ, हा संदेश 21 लोकांना पाठवा, नाहीतर अपशकुन होईल. हा मंत्र 5 मिनिटात शेअर केला नाही तर स्वामी रागवतील. हा फोटो फॉरवर्ड करा म्हणजे लगेच चमत्कार होईल. पण लक्षात ठेवा, हे सर्व खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश असतात. स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग हा भीतीचा नाही तर श्रद्धेचा आहे. स्वामी कधीही भक्तांना घाबरवून भक्ती करवून घेत नाही. खोटे संदेश कसे ओळखावे? भीती दाखवणारे संदेश. जर एखादा संदेश म्हणत असेल, हे शेअर केले नाही तर वाईट होईल, तर समजून घ्या तो संदेश खोटा आहे. फॉरवर्ड करण्याची जबरदस्ती. हा मेसेज 11 लोकांना पाठवा, 21 ग्रुपमध्ये शेअर करा. भक्ती ही फॉरवर्डवर चालत नाही. लगेच चमत्काराचे वचन. हा फोटो शेअर करा आणि 24 तासात चमत्कार होईल. देवाची कृपा सौदेबाजीने मिळत नाही. स्वामींची खरी भक्ती कशी असते? स्वामींना सोशल मीडिया फॉरवर्ड नको. त्यांना हवे असते मनापासून नामस्मरण, चांगले वर्तन, इतरांना मदत. हीच खरी भक्ती आहे. असे संदेश आल्यावर काय करावे? लगेच फॉरवर्ड करू नका. त्याकडे दुर्लक्ष करा. शक्य असेल तर इतरांना सांगा की हा संदेश खोटा आहे. त्यामुळे अनेक लोकांची फसवणूक थांबू शकते. एक महत्त्वाचा विचार: स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कोणताही मेसेज शेअर करण्याची गरज नाही. फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि चांगले कर्म करत राहा. अंतिम संदेश: बंधूंनो, भगिनींनो, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा टाळा. कारण खरी भक्ती ही मनात असते, मोबाईलमध्ये नाही. चला, शेवटी सर्वजण म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.